मला डॉक्टर पिनाक दंदे सरांसोबत जेव्हा भेटलो मी, तेव्हा त्यांनी मला तेच म्हणलं, की "बाबा प्रवीण म्हणे तू नाटक करतोयस, हं, तू नाटक लिहितो." त्यांनी वाचलं 1-2 नाटकं माझे. नाटक चांगलं लिहितो, पण हं, नाटकं जर एक परफॉर्मन्स होत नसतील तर अर्थ काय? हं, म्हणून म्हटलं ठीक आहे मग करणार काय? कारण की करणारं कोणीतरी पाहिजे. मग तू स्वतः कर. मी तुला बॅकअप देतो. मग दंदे सरांनी हे केलंच होतं. म्हणजे त्यांनी एक हिंमत दिली, की बाबा करायला पाहिजे काहीतरी म्हणून. नंतर मग दत्ता शिर्केंसोबत मी आय-जी ऑफ ए-एन-ओ, अँटी नक्षल ऑर्गनायझेशनचे पोलीस विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे गेलो. दादांनी माझा परिचय करून दिला त्यांना. हा नाटक लिहितो. तर हं. काय लिहिलंय? तर मग एक नाटक लिहिलं होतं मी. ते फिरताना म्हणजे त्या क्षेत्र असताना जंगो वॉर अगेन्स्ट हिप्नोटिक इल्युजन. 15 मिनिटामध्ये त्यांनी ओव्हरलूक केलं पूर्ण ते आणि नाटक करायचं आहे म्हणाले ते. म्हटलं, "सर पैसा कुठून आणायचा? तुम्ही करा" म्हणे. तर त्यांनी मग ते करायला लागलो आणि मग काही लोकांसोबत आम्ही जुळलो वगैरे, वगैरे आणि मग त्याचा शो झाले, की काही लोकं पैसे द्यायचेत आणि असं हळू फंडिंग तयार व्हायला लागलं आणि काही सरकारी याच्यामधनंही किंवा जसं त्या पोलीस विभागातर्फे, तर महाराष्ट्र पोलीस विभागातर्फे आपले म्हणजे प्रयोग होत असतात. तर मग तेही लोकं त्यांच्या ह्याच्यातनं फंड काढून देतात. ते एक स्पेशल किंवा त्यांच्या त्या याच्यामध्ये बसतं ते ठोकताळ्यात, तेव्हा ते करतात ते. हं. तर आपण मग ह्याच नाटकांच्याच भरोश्यावर आपण 2 पैसे यायला लागलेत आपल्याला. आज 19 प्रयोग झालेत आपले. अच्छा. म्हणजे नाईस. मेन स्ट्रीममध्ये नागपुरातला एखादा प्रयोग वर्तमान काळात सलग व्यावसायिक याच्यावर आपण ते एवढे प्रयोग करतो खूप, आहोत, हे खूप, खूप खूप कमी मोठी असतं ते. खूप मोठी गोष्ट आहे. आणि प्रत्येक ठिकाणी त्याचा रिस्पॉन्स चांगला यायला लागला. त्याच्यामुळे शो आता वाढत चाललेत. आणखीन आता शो होत आहेत आणखीन हं. भरपूर आता म्हणजे लागलेले आहेत आपले शो.